नमस्कार. आज आपण गोष्ट पाहणार आहोत एका अशा आजींची 73 वर्षांच्या, ज्यांनी फक्त 179 रुपीजसाठी देशाच्या सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आणि एका अशा वादाला तोंड फोडलं ज्याने भारताचं राजकारण आणि समाज कायमचा बदलून टाकला. एका सामान्य स्त्रीच्या न्यायासाठीच्या या एक्स्ट्रॉर्डिनरी लढ्याची गोष्ट आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करून या प्रवासात आमच्यासोबत नक्की सामील व्हा. तर ही गोष्ट सुरू होते 1978 साली. विचार करा, एक 73 वर्षांची स्त्री आहे ज्यांच्या आयुष्याची संध्याकाळ झालीये आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्यावर एक मोठं संकट कोसळतं. ज्या माणसासोबत त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ संसार केला, 5 मुलांना जन्म दिला, तोच नवरा मोहम्मद अहमद खान, जो स्वतः एक प्रसिद्ध वकील होता, त्यानेच त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. तोंडी तलाक देऊन तो मोकळा झाला आणि तिच्या उदरनिर्वाहाची कोणतीही जबाबदारी घ्यायला त्याने स्पष्ट नकार दिला. विचार करा, त्या उतार्या वयात ना डोक्यावर छप्पर ना हातात पैसे, त्या अक्षरशः निराधार झाल्या होत्या. या स्त्रीचं नाव होतं शाहबानो. आणि त्यांचा गुन्हा काय होता तरी काय गुन्हा? याच एका प्रश्नाने पुढे जाऊन संपूर्ण भारतात एक असं वादळ आणलं ज्याने राजकारण आणि समाज दोन्ही ढवळून निघालं. पण शाहबानो गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्या रडत बसल्या नाहीत. त्यांनी ठरवलं लढायचं आणि त्या थेट पोचल्या कोर्टात आपल्या मानवी हक्कांसाठी. त्यांनी आधार घेतला देशाच्या कायद्याचा, एका अशा कलमाचा जो खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा आहे, CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 125. आता हे कलम काय सांगतं तर हे कोणत्याही धर्माला बघत नाही. हे सरळ सांगतं की जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे आहेत आणि त्याची घटस्फोटित पत्नी स्वतःचा सांभाळ करू शकत नाहीये तर त्याला तिला पोटगी द्यावीच लागेल. कोणालाही निराधार होऊ नये यासाठी हा कायदा बनवलाय. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. तिचा नवरा, जो स्वतः वकील होता, त्याने कोर्टात काय सांगितलं? तो म्हणाला, हा देशाचा कायदा मला लागू होत नाही. मी मुस्लिम आहे आणि माझ्यासाठी माझा पर्सनल लॉ, माझा धार्मिक कायदाच सगळ्यात मोठा आहे. आणि बस, इथूनच सुरू झाला संघर्ष, देशाचा कायदा विरुद्ध धार्मिक कायदा. म्हणजे बघा, संघर्ष अगदी स्पष्ट होता. एका बाजूला होता देशाचा कायदा, कलम 125, जो म्हणतो की प्रत्येक गरजू स्त्रीला, मग ती कोणत्याही धर्माची असो, पोटगी मिळाली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला होता मुस्लिम पर्सनल लॉ, जो म्हणतो की घटस्फोटानंतर फक्त इद्दतच्या काळापुरतीच जबाबदारी, त्यानंतर काही नाही. तर मग प्रश्न एकदम मूलभूत होता. जेव्हा एखाद्या माणसाच्या जगण्याचा, तिच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न येतो, तेव्हा मोठा कोण? देशाचा कायदा की धर्माचा कायदा? आणि हाच प्रश्न थेट पोचला भारताच्या सुप्रीम कोर्टात. कोर्टात बरीच वर्ष खटला चालला आणि अखेर 1985 साली तो ऐतिहासिक दिवस आला. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला आणि तोही एकमताने. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की शाहबानोच बरोबर आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश YV चंद्रचूड यांनी निकालात म्हटलं, CRPCचं कलम 125 हे पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे आणि हे खूप दुर्दैवी आहे की आपल्या संविधानातलं समान नागरी कायद्याचं कलम 44 फक्त कागदावरच राहिलं आहे. केवढा मोठा शेरा होता हा. या निकालामुळे ना काही गोष्टी एकदम क्लिअर झाल्या. एक, कलम 125 हे सगळ्यांसाठी आहे, धर्म जात काहीही असो. 2, मुस्लिम महिलांना सुद्धा पोटगीचा हक्क आहेच. 3, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही धार्मिक कायदा देशाच्या फौजदारी कायद्यापेक्षा मोठा नाही. आणि सोबतच कोर्टाने सरकारला एक प्रकारे आठवण करून दिली की आता तरी समान नागरी कायद्याचा विचार करा. आणि या सगळ्या लढ्याचा सार काय होतं माहितीये? शाहबानो यांना कोर्टाने किती पोटगी मंजूर केली? फक्त 179 रुपये आणि 20 पैसे महिना. या एका आकड्यावरून सगळं स्पष्ट होतं की हा लढा पैसाचा नव्हताच. हा लढा होता तत्वांचा, न्यायाचा आणि देशातल्या लाखो महिलांच्या हक्कांचा. पण गोष्ट इथेच संपली नाही. खरं तर खरी कहाणी तर इथून पुढे सुरू झाली. शाहबानो यांना न्यायालयात न्याय मिळाला होता, पण आता राजकारणमध्ये येणार होतं आणि हा सगळा निकालच पलटणार होता. बघा झालं काय. एप्रिल 1985 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि त्यानंतर लगेच देशातलं राजकारण तापायला लागलं. काही कट्टर धार्मिक नेत्यांनी ह्याला इस्लाम धोक्यात आहे असं स्वरूप दिलं. त्यांच्या मते हा धर्मात हस्तक्षेप होता आणि या राजकीय दबावाखाली
तत्कालीन राजीव गांधी सरकारने एक धक्कादायक पाऊल उचललं. त्यांनी संसदेत एक नवीन बिल आणलं आणि मे 1986 मध्ये मुस्लिम महिला कायदा पास झाला. आणि हा नवीन कायदा काय होता? हा कायदा म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सरळ सरळ केराची टोपली दाखवणं होतं. या कायद्याने शहाबानो यांना मिळालेलं कलम 125चं संरक्षणच काढून घेतलं. आता मुस्लिम महिलांना पोटकी फक्त इद्दतच्या काळापुरतीच मिळणार होती. म्हणजे जिथून सुरुवात झाली होती तिथेच पुन्हा आणून ठेवलं. राजकारणाने शहाबानो यांचा विजय नक्कीच हिरावून घेतला. त्यांना वैयक्तिक पातळीवर कदाचित न्याय मिळाला नाही, पण तरीही त्यांच्या त्या एका लढ्याने भारताच्या इतिहासावर एक अशी छाप सोडलीय जी कधीच पुसली जाणार नाही. त्यांच्या केसमुळे काय काय झालं? 1. समान नागरी कायद्याची चर्चा पहिल्यांदाच देशाच्या राजकारणात इतक्या जोराने सुरू झाली. 2. महिलांचे हक्क आणि धर्मनिरपेक्षता यावरच्या चर्चेसाठी ही केस एक मैलाचा दगड ठरली. आणि 3. याच केसमध्ये मांडलेल्या तत्वांमुळे पुढे अनेक वर्षांनी 2017 मध्ये ट्रिपल तलाक विरोधात तो ऐतिहासिक निकाल देणं शक्य झालं. म्हणजे एका लढ्याची बीजं किती दूरवर पोहोचली बघा. फक्त 179 रुपयांसाठी सुरू झालेल्या एका स्त्रीचा लढा आज करोडो महिलांच्या हक्कांसाठी एक प्रतीक बनलाय. शहाबानो यांची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की एक सामान्य माणूससुद्धा जर न्यायासाठी उभा राहिला तर तो संपूर्ण देशाच्या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो, तिला आवाहन देऊ शकतो. आणि जाता जाता ही केस आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न सोडून जाते. जेव्हा कायदा आणि श्रद्धा हे दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा आपण कोणाचं ऐकायला हवं? अंतिम निर्णय कोणाचा असावा? यावर विचार नक्की करा आणि आपलं मत कमेंट्समध्ये सांगा. जर ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.